आता आपण आलोय हरिनामाच्या कीर्तन सोहळ्यामध्ये आणि आपण विठ्ठलाच्या रंगात आपण रंगणार आहोत। श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपण हा कीर्तन सोहळ्यात आपण बघूया आता किती जल्लोष, किती आनंदमय वातावरण, किती भजन, किती गायन आणि कोणता अध्याय होता, कोणता अभंग होता, आपण हे बघूया या ब्लॉगमध्ये। भजनाच्या तालावर विठू अवतरला, भजनाच्या तालावर विठू अवतरला। अशी भारली पंढरी, अशी भारली पंढरी, रंगेठूचा सोहळा, आस लागली नामाची। आजच्या या कीर्तन सोहळ्याला हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज गिरडकर यांची उपस्थिती होती। तसेच गायन सम्राट मयूर महाराज असतील, परमेश्वर महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, मृदुंग सम्राट गजानन महाराज असतील, विठोबा महाराज असतील, तसेच आपल्या पाडदीचं वैभव ज्ञानेश्वर महाराज हेही या ठिकाणी होते। आपण हे सगळे दिग्गज महाराज मंडळी आपण व्यासपीठावर बघितली आणि समोर जनसमुदाय आपण बघत आहात। या जनसमुदायाचा आनंद उत्सव बघतोय आपण, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय। एक तालात, एक सुरात या ठिकाणी आपण सगळ्या महिला माता भगिनी आपण पावड्या खेळताना, फुगड्या खेळताना बघत आहोत। आपण बघूया या ब्लॉकमध्ये। जात धर्म पंथ विसरावा आणि आपण एका माणुसकीच्या धर्माखाली यावं आणि माणुसकीचा धर्म सांगत असताना इंद्रायणीच्या खाटावरती छातीला हात लावून या माणसाने पहिला आवाज फोडला होता, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना। काय करतो हा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय? महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय माय माऊलीची किंमत वाढवतो, भाऊदादाचं प्रेम वाढवतो। वारकरी संप्रदायामध्ये आदर आहे, शिष्टाचार आहे, प्रेम आहे। या वारकरी संप्रदायाची करुणा आहे, वारकरी संप्रदायाची धोरणं अंमलबजावणी रायगडाच्या सिंहासनावर तर निघाली, जी झोपली होती ती चालती झाली, ती बोलती झाली। महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय उगवला लागा, फडकायला लागला आणि या वारकरी संप्रदायाचं बोट धरून दिल्लीच्या तख्ताला ज्या माणसानं घाम फोडला त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। तो बापांचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बापा राजा शिवबा जन्मला। मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाँव, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाँव, मेरे राम जी से आपण उद्या पांडुरंगाला साकडं घालणार आहोत, दर्शन घेणार आहोत, नतमस्तक होणार आहोत आणि माझ्या शेतकऱ्यावर, माझ्या माता भगिनींवर कोणतंही संकट येऊ देऊ नको, पांडुरंगाचरणी आपण ही प्रार्थना करणार आहोत। रामकृष्ण हरी। गजर माऊलीचा